आज लयच मोठी पंचायत झाली. म्हटलं भाजीला काहीच नाही आहे आणि आता मुलांसाठी काय बनवायचं, कारण सकाळ सकाळी भाजीसुद्धा काहीच मिळत नाही. मग आयडिया लावली. शेवटी 6 महिने झाले. म्हटलं आपण काय डाळ खाल्लेली नाही आहे तर आज खाऊयाच, कारण नेमके वेळेवर म्हटलं बरं झालं मिस्टर नाही आहे, ते कामाला गेले होते आणि डाळ जर बनवली तर ते काय खात नाही. मग म्हटलं आमच्या तिघांपुरती बनवायला काय हरकत आहे. मग मस्त अशी मुगाची डाळ आणली 10 रुपयाची आणि सगळीच बनवली, पण जरा पातळ बनवली. तुम्हाला मस्त गरगट्ट आवडत असेल पण पातळ बनवली, कारण मी सकाळी भाकऱ्या केलेल्या होत्या. 10 दिवस झालं गव्हाचं पीठ नाही आहे घरात, सो भाकरीचाच उपक्रम चालू आहे सध्या. म्हटलं दळल्यावर बघूया. तर चिमूचंही खूप खूप राग अनावर झाला होता, कारण तिला पण डाळ आवडत नाही. पप्पासारखीच ती मला खूप खूप सतावते. मला डाळ नको, मला हे नको, मला ते नको. ती काहीच खायला मागत नाही. तिला मस्त असं चमचमीत मस्त दम मारलेला भात, मस्तपैकी असं पुलाव भात, बिर्याणी भात, पावभाजी अशा काही सगळे प्रकार तिला आवडतात. तर म्हटलं काय नाही बाळा, हे चांगलं असतं खायला, हेल्दी असतं, पौष्टिक असतं, खायचं असतं. तरीही जबरदस्तीने म्हटलं चला चालूया तिला. मग डाळ भात आणला तिच्यासाठी, माझ्यासाठी मस्त भाकरी आणि डाळ. तर मी भाकरी डाळीवरच आज चालवणार आहे, भाजी नाही आहे. आणि मस्त चमचमीत असं लोणचं आहे. लोणचं असलं की मला बाकी कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. तर जियासुद्धा शाळेतून आल्यावर हेच खाणार आहे ना. मी सुद्धा आज हाच बेत चालवला आणि तब्बल 6 महिन्यानंतर आज मुगाची डाळ खायला खूप आनंद वाटतोय. कारण खरं सांगू तुम्हाला, जे बाकीचं नॉनव्हेज वगैरे खाण्यात मजा नाही ना, ती डाळ भाज्या खाण्यामध्ये मज्जा आहे. आणि मला अशा पद्धतीचं जेवण खूप खूप आवडतं आणि इट्स माय व्हेरी व्हेरी फेवरेट. म्हणजे व्हेज खाणं हे सगळ्यात जास्त मला आवडतं आणि सगळ्यात जास्त पोट माझं व्हेजनेच भरतं.